नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी गीता तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आज आहे नागपंचमी, त्यामुळे तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सणवार आले की आपल्या बायकांची गडबड सुरूच असते आणि त्यातल्या त्यात पुरणांचा स्वयंपाक म्हटलं की अजूनच गडबड असते. त्याचप्रमाणे माझीसुद्धा धावपळ सुरू आहे आणि गोड पदार्थ बनवला की सांडगे पापड हे आवर्जून तळले जातातच. आणि सांडगे मी जरा जास्तच तळते कारण आमच्या घरी सगळ्यांनाच खूप आवडतात. एकीकडे डाळ शिजत ठेवली होती, ती पण छान शिजलेली आहे. आता याच्यामध्ये गूळ घालून मी परत एकदा छान शिजवून घेते आणि वरून जायफळ टाकलेली आहे, त्याच्यामुळे वास एकदम छान सुटलेला होता. आता त्याच्यानंतर मी पुरण वाटते आहे आणि मगाशीच मी कणिक भिजवून ठेवलेली आहे, तीसुद्धा छान भिजलेली आहे. आणि आता कटाच्या आमटीलाही छान उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान तर्री आलेली आहे आणि वरून अशी कोथिंबीर टाकल्यानंतर तर एकच नंबर. तर आता मी पोळ्या करायला घेते आहे. ऑलमोस्ट माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, फक्त पोळ्या लाटायच्या शिल्लक आहेत. तर मी पोळ्या आता लाटून घेते आहे. तर तुमच्या इकडे तुम्ही कशा पद्धतीने नागपंचमी साजरी करतात नक्कीच कमेंट करून सांगा. आता माझी पोळी लाटून झालेली आहे, मी त्याला आता भाजणार आहे. पोळी भाजत असताना जर पोळ्या टम्म फुगल्या ना तर मला खूप आवडतात. हे बघा, अशी टम्म फुगायला पाहिजे, मग पोळ्या करायला खूप मज्जा येते. तर आज माझ्या सगळ्या पोळ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला पोळ्या करताना खूप मज्जा येत होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.